गोकुळ संघाच्या संचालक मंडळानं विनानिविदा 4.25 कोटी रुपयांची घड्याळं आणि जाजम खरेदी केली आहेत। ही खरेदी प्रचंड वादग्रस्त ठरली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या तक्रारीनंतर दुग्ध विकास विभागानं चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, पण राजकीय दबावामुळे संबंधित अधिकारी चौकशी करण्यास टाळत आहेत असा आरोप ठाकरे शिवसेनेनं केला आहे। गोकुळ दूध संघानं विनानिविदा जाजम आणि घड्याळ खरेदी केल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरलाय। विनानिविदा केलेली खरेदी संचालक मंडळाच्या अंगाशी आली आहे। या व्यवहारातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन केलं होतं। त्याशिवाय सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती। दुग्ध विकास विभागानं या व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, पण संबंधित अधिकाऱ्यांनी अजून चौकशीचं काम सुरू केलेलं नाही। त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। राजकीय दबावामुळे संबंधित अधिकारी चौकशी करणं टाळत आहेत असा आरोप ठाकरे गटानं केलाय। गोकुळमधील जाजम आणि घड्याळ खरेदीची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी आणि भ्रष्टाचार करणाऱ्या संचालक आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। गोकुळचं संचालक मंडळ बरखास्त करावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटानं दिलाय।